पौषवारी निमित्तानं नाशिकमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। पौषवारीला मोठ्या संख्येने वारकरी इथं उपस्थित राहत असतात। पौषवारीच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळते। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। जवळपास त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये 500 ते 600 दिंड्या या महाराष्ट्रातील विविध भागातून दाखल झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर टाळ मृदुंगाचा गजर करत भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहे। हातामध्ये भगव्या पताका वारकऱ्यांनी घेतलेल्या आहेत, तर वारकरी ज्या महिला आहेत त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन देखील या ठिकाणी बघायला मिळतं। एकूणच जर बघितलं तर पहाटेपासूनच या सगळ्या दरम्यान निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अनेक वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेला आहात, कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही सिन्नरहून आलो। काय भावना आहेत आजच्या दिवशी तुम्ही निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घेताय? निवृत्तीनाथ दादांचं दर्शन घेतल्याने मन समाधान होतं, आपली इच्छा पूर्ण होती। कुठून आलेला आहात? विजापूरचं लोक हो दर्शन हो दर्शन घेतलं माऊलीचा आनंद। आम्ही बघूरून आलो। अतिशय निवृत्तीनाथांची आज पुण्यतिथी असल्यामुळं आम्हाला दर्शनाची सुविधा खूप चांगली झालेली आहे आणि काही त्रास नाही आणि पालकमंत्री साहेब बी आलेले आहेत, त्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतोय। वारकऱ्यांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। शासकीय पूजा पार पडल्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांसाठी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडनं देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।